ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे सायली मायक्रोस्कोप आणून देते अर्जुनला आणि म्हणते की अर्जुन सुभेदारांच्या नजरेखालून ते सोन्याच्या तुकड्याला बघा असं म्हणते ती. ॲज यू से असं म्हणतो अर्जुन आणि मग आता बघायला सुरुवात करतो. एक मिनिट कसला तरी नंबर लिहिला इथे असं म्हणतो आता अर्जुन. कसला नंबर असं म्हणते सायली. CJK95 असं म्हणतो अर्जुन. ह्या नंबरचा काय अर्थ असेल असं म्हणते आता सायली. हे बघ मला जास्त काही कळत नाही पण हा बहुतेक हॉलमार्कचा नंबर असेल असं म्हणतो अर्जुन. म्हणजे ज्या दुकानातून ही ज्वेलरी बनवून घेतली असेल तिकडचा नंबर असेल हा असं म्हणतो अर्जुन. CJK म्हणजे कोणतं शॉप असेल असं म्हणतो अर्जुन. इंटरनेटवर शोधलं तर सापडेल असं म्हणते आता सायली. तर मग आता अर्जुन म्हणतो येस आत्ताच बघतो असं म्हणतो तो. CJK हॉलमार्क असं सर्च करतो तो इंटरनेटवर. आय डोंट बिलीव्ह दिस. CJK असं म्हणतो तो. काय झालं हो असं म्हणते सायली. तर CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर असं म्हणतो आता अर्जुन. हा जो काही दागिना असेल हा अद्वैतच्या दुकानात बनवला आहे असं म्हणतो अर्जुन. काय सांगताय काय म्हणजे हा दागिना कोण बनवून घेतलाय आपल्याला आता आपल्या विश्वासाच्या आणि हक्काच्या माणसाकडून कळेल असं म्हणते आता सायली अर्जुनला. अद्वैत भाऊजींना लवकरच कॉल करा असं म्हणते सायली. एवढ्या रात्री नको आता कॉल करायला मी तिला मेसेज करून ठेवतो असं म्हणतो आता अर्जुन. की आम्ही उद्या येतोय असं म्हणून मेसेज करतो असं म्हणतो अर्जुन. अहो चांगल्या गोष्टीला वेळ कशाला घालवायचा असं म्हणते आता सायली. ठीक आहे आत्ताच मेसेज करतो असं म्हणतो अर्जुन. हाय अद्वैत तुझ्याकडे इम्पॉर्टंट काम आहे सो मी आणि सायली उद्या उद्या कोल्हापुरात तुझ्या ऑफिसमध्ये येतोय असं म्हणतो अर्जुन. आणि आता तो मेसेज सेंड करतो तो अद्वैतला. तर आता इकडे नागराज आणि मैपतला दाखवलंय. तर आता इथे नागराज म्हणतो अरे जास्ती दारू प्यायलेस तू म्हणून काय काय फालतू बडबडतो करतोयस असं म्हणतो आता नागराज मैपतला. जा झोपायला जा. चल नाही जाणार असं म्हणतो मैपत. दुसरं काय करणार डोचकं शांत करायचं असेल तर दारूच लागते असं म्हणतो मैपत. तुला जर त्या अर्जुनचं एवढं टेन्शन येत असेल तर तू विचार कर मला केवढं टेन्शन येत असेल असं म्हणतो नागराज. तुला काय फक्त जेल जाण्याची भीती आहे पण मी जे काही दादाच्या बाबतीत केलंय ते जर आता अर्जुनला कळलं तर तो मला जिवंतपणे काढून टाकेल असं म्हणतो आता नागराज मैपतला. दारावरची बेल जरी वाजली ना तरी मला असं दरवेळेला वाटतं की अर्जुन आला म्हणून असं म्हणतो नागराज. दादाला तो आता सगळं माझ्या बाबतीत खरं खरं सांगणार. तो अर्जुन आता माझ्या खूप जवळ पोचायला लागला ह्याची भीती वाटते मला असं म्हणतो नागराज. एकीकडे तो अर्जुन सुभेदार आणि एकीकडे ती बाई देशमुख बाई डोक्यावर बसले दोघे असं म्हणतो तो महिपत. ते हरीश प्रकरण त्या अर्जुनवर शेकेल असं वाटलं होतं पण काही झालंच नाही तसं असं म्हणतो आता नागराज. त्या अर्जुन सुभेदार समोर काहीच नसतं घडत असं म्हणतो महिपत. तो समोर आला ना की अंगापायातली ताकदच निघून जाते. हे डोसकं काम करायला नाही आहे आता असं म्हणतो आता महिपत आणि फेकून टाकतो ते दारूच्या बाटल्या आता आहेत तेवढ्या. फोड आणखीन बाटल्या ह्यानेच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे असं म्हणतो आता नागराज महिपतला. माझ्या हातात काय आहे नागराज शेठ पैसे देऊन देऊन माझी तिजोरी खाली झाली त्या देशमुख बाईला पैसे देऊन देऊन असं म्हणतो आता महिपत. आणि मैदान गाजवतोय तो अर्जुन सुभेदार आणि ही खेळत बसली माइंड गेम. हे बघ ती दामिनी जे करते ना ते तिला खेळू दे असं म्हणतो आता नागराज. आपल्याला जरी काही कळत नसलं तरी शेवटी जिंकणार आपणच आहोत असं म्हणतो नागराज. लक्षात ठेव जिंकणार आपणच आहोत असं म्हणतो नागराज. बस झालं आता शांत राहा झोपायला जा असं म्हणतो आता नागराज महिपतला. नाही झोपणार नाही आपण अजून दारू पिणार असं म्हणतो आता महिपत. तर आता इकडे रविराज आणि प्रतिमा आपल्या घरी आलेले असतात. तन्वी तू पण निर्जळी उपवास ठेवलास की काय असं विचारलेला असतो ना रविराज. आता त्याला फ्लॅशबॅकमध्ये सगळं आठवत असतं. तर मग आता पुण्याची म्हटलेले असतात नाही तिने नाही ठेवलाय. नाही त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही पण रविराज आपली तन्वी हल्ली खूप खोटं बोलायला लागली आहे असं म्हणते आता पुण्याची. तन्वी जितक्या लवकर सवयी असली सोडता येईल ना सोडून दे असं म्हणलेले असते पुण्याची. आता हे सगळं आठवत असतं रविराजला. तर आता प्रतिमा म्हणते रविराजला घरी येताना सुद्धा गाडीत एक शब्दही बोलला नाहीये तुम्ही. कसला एवढा विचार करताय तो तुझा डोक्यात आहे तोच असं म्हणतो रविराज. पुन्हाही म्हणाली की तन्वी हल्ली वरचेवर खोटं बोलायला लागली. त्या असं उगाच नाही बोलणार असं म्हणतो रविराज. तन्वीचं नक्कीच काहीतरी चुकत असणार आहे. आपल्याला सुद्धा तन्वीचं वागणं जाणवत होतंच की असं म्हणते आता प्रतिमा. पण आता जर पुण्याचींच्याही लक्षात येत असेल तर मग ह्याचा अर्थ तिचं खोटं बोलणं वाढलंय असं म्हणते प्रतिमा. तुम्ही जरा एकदा तन्वीशी बोलाल तिची समजूत घाला असं म्हणते प्रतिमा. समजूत घालून सुद्धा फार काय उपयोग होईल असं वाटत नाहीये असं म्हणतो रविराज. पण बोलावं तर लागेलच असं म्हणून रविराज आता कॉल करतो प्रियाला. किल्लेदारचा कॉल. ह्या म्हातारीचं बोलणं सिरियसली घेतलं काही काय त्यांनी असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. तर आता परत प्रिया ऍक्टिंग करते म्हणते काय बाबा काय झालं
उद्या घरी आहे असं म्हणतो रविराज. तर आता प्रिया म्हणते कशासाठी? थोडं बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणतो रविराज. एवढं म्हणून रविराज फोन ठेवून टाकतो. उद्या किल्लेदार लेक्चर झाडेल की अजून काही करेल असं म्हणते प्रिया आता. आज ह्या म्हातारीला पचकायची काय गरज होती? एका साधा सरळ सुन्याचं ऍक्टिंग करून मला कंटाळा आलाय असं म्हणते प्रिया. त्यात आता डोक्याला हात ताप असं म्हणते प्रिया. तर आता तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. तर आता प्रिया ऍक्टिंग करायला लागते परत. तर आता इथे अश्विन दरवाजा बंद करून घेतो आणि येतो. तर आता इथे अश्विन येऊन म्हणतो प्रियाला की पूर्णाची असं का म्हणत होती की तू हल्ली खूप खोटं बोलायला लागलीस असं अश्विन विचारतो प्रियाला. म्हणजे नेमकं काय घडलंय आज घरात असं म्हणतात अश्विन. अश्विन मी खरं सांगते मी काही केलेलं नाहीये रे असं म्हणते आता प्रिया आणि ऍक्टिंग करते परत. तुला स्वाहिलीचा स्वभाव माहिती आहे ना, ती सगळ्यांना माझ्या विरोधात फडकवत असते असं म्हणते आता प्रिया. आता माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही असं म्हणते प्रिया. मला आता बाबांचा कॉल आला होता. मला त्याने उद्या भेटायला बोलवलंय. म्हणजे माझी काहीच चूक नसताना मलाच प्रत्येक वेळेला ओढा खावा लागणार असं म्हणते प्रिया. ठीक आहे रविराज काकाने आपल्याला बोलवले तर आम्ही जाऊया असं म्हणतो अश्विन. नाही नाही मी एकटी जाईन ना असं म्हणते आता प्रिया. अश्विन तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे असं म्हणते आता प्रिया. की तूही मला आता एकटं पाडणार आहेस. तन्वी अगं मी असं काही म्हणालोय का असं म्हणतो आता अश्विन. मी फक्त एवढंच विचारलं की आज नेमकं घरात काय घडलंय असं म्हणतो आता अश्विन. आणि हे बघ आपल्याला सायलीचा स्वभाव माहिती आहे ना असं म्हणतो आता अश्विन. ती कशी वागू देत तू तिला उत्तर द्यायला शिक ना असं म्हणतो आता अश्विन. तुझी साथ असेल ना मला तर मी कुणालाही सामोरं जायला तयार आहे असं म्हणते आता प्रिया. मग सायली कितीही वाईट वागू देत तू माझ्यासोबत राहा असं म्हणते प्रिया. मला अजून दुसरं काहीच नको आहे रे. तुझा विश्वासच माझी खरी ताकद आहे. आणि परत आता प्रिया मिठी मारते अश्विनला. दरवेळेला ह्यांचं सीन बघा शेवटी ती मिठीच मारते त्याला आणि या बावळटला फसवत असते दरवेळेला अश्विनला. आणि हा आता बावळट म्हणत असतो शांत हो म्हणून प्रियाला. हे बघ नेहमी मी तुझ्यासोबत असणार आहे असं म्हणतो तो तिला. आणि पूर्ण आजीला तुझ्याबद्दल जो गैरसमज झालाय ना तो मी खोडून काढेल असं म्हणतो आता अश्विन. तर आता इकडे कल्पना खूप दुःखात असते आणि मग आता तिच्याकडे प्रताप बघतो आणि बघतच असतो की काय करते ही म्हणून. तर आता खूप उदास असते कल्पना. काय ग तन्वीच्या वागण्याचा विचार करतेयस असं म्हणतो आता प्रताप. पूर्णा आजी म्हणाली की आजकाल तन्वी खूप खोटं बोलते ह्याच्यामुळे तो अस्वस्थ झालेस ना असं म्हणतो आता प्रताप. तुम्हाला कसं कळलं असं म्हणते आता कल्पना. कल्पना आपण इतके वर्ष संसार केलाय तो उगाचच का असं म्हणतो आता प्रताप. अगं इतकं तरी आपण आपल्या व्यक्तीचं मनातलं ओळखतोच ना असं म्हणतो आता प्रताप. अगं आत्ता तुझ्या कपाटावर आठी होती असं म्हणतो आता प्रताप. आणि जिचा विचार केल्यावर तुझ्या कपाळावर आठी येते ती एकच व्यक्ती आहे म्हणजे तन्वी असं म्हणतो आता प्रताप. तुम्ही इतकं टोकाला जाऊ नका हा असं म्हणते आता कल्पना. हा तन्वी एक एक बाबतीमध्ये चुकते हे खरं आहे आणि ती अल्लड आहे आणि तिचा अर्जुनच्या बायकोवरती राग आहे ना असं म्हणते आता कल्पना. म्हणून ती कधी कधी भलतं काहीतरी करून बसते असं म्हणते कल्पना. म्हणजे तिच्या सासूसारखं असं म्हणतो आता प्रताप. अगं तू नाही का शैलीवरच्या रागावर मुळे स्वतःचा मेंदू बंद केलास असं म्हणतो आता प्रताप. अजिबात नाही हा असं म्हणते आता कल्पना. त्या मुलीचा खोटेपणा खूप मोठा आहे असं म्हणते कल्पना. आणि तन्वी काय कधी कधी च्या बाबतीत खोटं बोलते ते काय माफ करता येतं असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो हो ती इतकंच खोटं बोलली आहे असं म्हणतो आता प्रताप. फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत? कल्पना उत्तर दे असं म्हणतो प्रताप. म्हणजे एवढंच नाहीये ती बऱ्याचदा खोटं बोलते असं म्हणते कल्पना. चला म्हणजे तुझा जिच्यावर आंधळा विश्वास आहे तुझी सून ती खोटं बोलते हे तुला दिसतंय असं म्हणतो प्रताप. हो ना असं म्हणतो प्रताप. चांगलाय तू तुझ्या डोळ्यावरचा काळा चष्मा उतरवला जरी नसलास तरी सुद्धा तो काळा रंग धुसर होतोय आणि त्यातून प्रकाश येतोय असं म्हणतो प्रताप. चांगलाय असं म्हणतो तो. तर आता इकडे सायली आणि अर्जुन तयार होत असतात तेवढ्यातच आता अर्जुनला कॉल येतो. तर आता तो कलाचा फोन असतो तर मग आता सायली उचलते. हॅलो बोल कला असं म्हणते आता सायली. तर मग आता कला म्हणते अगं तू आणि अर्जुन भाऊजी दोघे हे कोल्हापूर यायला निघणार होता ना असं चांदेकर मला म्हटला खरं आहे का असं विचारते आता कला. अगं भाऊजींनी सांगितलंय म्हणजे खरंच असेल ना ग. तर मग आता कला म्हणते अगं चांदेकरचं काय खरं नसतं असं म्हणते आता कला. खडूच आहे ग तो मला त्रास देण्यासाठी काही करू शकतो तो असं म्हणते आता कला. बरं थेट तुम्ही घरीच या असं म्हणते आता कला. काय करू जेवायला भाऊजींना काय आवडतं असं म्हणते आता कला. ऐक कला ऐक आम्ही नंतर निवांतपणे येऊच. कसं आहे ना आता आपण महत्वाच्या कामासाठी येतोय म्हणून थेट आम्ही तुमच्या ऑफिसलाच भेटू असं म्हणते आता सायली. आणि लगेच ते काम झाल्यावर निघायला लागणार आहे आपल्याला असं म्हणते आता सायली. नाही थेट मग ऑफिसमध्येच भेटू मी तुमचा वेळ नाही घेणार असं म्हणते कला. हो एक 5-6 तासातच भेटू आपण असं म्हणते आता सायली. तर एवढंच बोलून आता कला कॉल ठेवून टाकते. यांचं पण असंच आहे ना म्हणजे तू म्हणतीस ना एकमेकांसोबत असं काहीतरी असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते हो तुझं माझं जमेना तुझ्यावर अजून करमेना एक्झॅक्टली असं म्हणतो आता अर्जुन. पण या दोघातलं भांडण मिटलं की अजून सुरूच आहे असं म्हणतो अर्जुन. मिटलंय असं म्हणणार नाही पण आबाने हिच्यावरती तोडगा
शोधून काढलाय असं म्हणते आता सायली. अद्वैत भाऊजींनी आणि कलानी एकत्र 6 महिने राहायचे असं म्हणते आता सायली. हो असं म्हणतो अर्जुन. तर मग आता सायली म्हणते की खूप हट्टी आहे कला, ती काय असं सोडणार नाही त्याला. मग आता अर्जुन म्हणतो अद्वैत काही कमी हट्टी आहे, ओळखतो मी त्याला. तर मग आता सायली म्हणते देवाने अगदी योग्य जोडी जुळवली आहे ना. आणि मग आता दोघं सायली आणि अर्जुन निघतात घरातून. तर आता इकडे सायली आणि अर्जुन निघून जातात आता कोल्हापूरला. तर मग आता इकडे प्रियाला घरी बोलवलं असतो रविराज आणि तिला विचारतो की काल काय झालं त्याच्याबद्दल मला एक्सप्लेनेशन हवंय असं म्हणतो आता रविराज. आणि सावरून घेण्यासाठी पुन्हा एकदा खोटं बोलू नकोस असं म्हणतो आता रविराज. खरं खरं जे आहे ते सांग असं म्हणतो रविराज तिला. पण पुणाची असं म्हणाल्या तरी काय भाऊजी असं म्हणते आता सुमन. खोटारडी म्हणाले तिला असं म्हणतो आता विराज. काय असं म्हणते आता सुमन. नाही म्हणजे अगदीच ह्या शब्दात नाही. त्या म्हणाल्या की आपली तन्वी आजकाल वरचेवर खोटं बोलायला लागलीये असं म्हणते प्रतिमा. आणि ही सवय तिने काढायला हवी. तर मग आता प्रिया म्हणते मी खोटं बोललेली नाहीये. ती सायली मुद्दाम माझ्या समोर कट रचतीये आणि मला खोटं पाडतीये सगळ्यांसमोर असं म्हणते आता प्रिया. मुळात हिचं आणि अश्विनचं लग्न झाल्यापासून अर्जुन आणि सायलीला ते आवडतच नाही असं म्हणतो आता नागराज ही. तेच तर रोज सतत कान भरत असते ती सगळ्यांची माझ्या विरोधात असं म्हणते आता प्रिया. हो पण याच्या पुढे सुद्धा तू आमच्या बरोबर सुद्धा खोटं बोललेलीच आहेस असं म्हणतो तर रविराज. कोर्टात तुझ्या आणि साक्षीच्या मैत्रीबद्दलही खोटं बोलली आहेस आणि हे किती दिवस चालेल तन्वी असं म्हणतो तर रविराज. आता प्रिया ड्रामा करते आणि म्हणते की एकाच चुकीची शिक्षा मला किती दिवस मिळणार आहे. अगं ही शिक्षा नाहीये तन्वी, बाप म्हणून वाटणारी काळजी आहे ही असं म्हणतो रविराज. आता तुझ्यामुळेच सासरची माणसं दुखावत असतील तर त्याचा विचार नको का करायला असं म्हणतो रविराज. तन्वी तू त्या सुभेदारांची सून म्हणून त्या घराला जोडून ठेवायला हवं असं म्हणते प्रतिमा. पण तुझ्याचमुळे त्या घराला तडे जात आहेत असं दिसलं की खूप काळजी वाटते असं म्हणते प्रतिमा. तू जरा सायलीचं वागणं बघ ना, तुला खूप काही शिकायला मिळेल तिच्याकडून असं म्हणते प्रतिमा. मी तुझ्या विरोधात सायलीची बाजू कधीच नाही घेणार असं म्हणतो रविराज. पण जेव्हा काल पुणाजीने तुझ्या खोटेपणाबद्दल विषय काढला तिनेच तर बाजू सावरून घेतली ना असं म्हणतो आता रविराज. नाहीतर सायलीला प्रतिमाच्या साडीबद्दल बोलण्याचं काहीच कारण नव्हतं असं म्हणतो आता रविराज. तिने तुला सांभाळून घेतलं तन्वी असं म्हणते आता प्रतिमा. विषय वाढू नये तिला. ही अशी मुलगी तुझ्या विरोधात घरच्यांचे कान का भरेल असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इकडे सायली आणि अर्जुन पोहोचतात कोल्हापूरला चांदेकरांच्या दुकानात. तर मग आता इथे कला म्हणते की तू सायली म्हटली होतीस की वेळ नाही आहे तुझ्याकडे म्हणून मी इथे राहण्याचा आग्रह करत नाहीये. पण तुम्ही इतके घाईघाई मध्ये आलात हे मला अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणते आता कला. हेच तर तुम्ही कोल्हापुरात येताय आणि कलाकारांचा पाहुणचार न घेताच जाताय असं म्हणतात अद्वैत. नाही नाही ह्याला काय अर्थ नाही, बाकी काही नाही, निदान चहा आणि झणझणीत मिसळ तरी खा असं म्हणतो आता अद्वैत. नको 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 खरंच काही नको अद्वैत असं म्हणतो आता अर्जुन. आम्हाला घाईत परत निघायला हवंय असं म्हणतो अर्जुन. वात्सल्य आश्रम केससाठी शेवटचे पुरावे गोळा करायचे आहेत असं म्हणतो आता अर्जुन. इट्स रेस अगेन्स्ट टाइम असं म्हणतो तो. नाहीतर महिपतला आणि दामिनी देशमुखला खोटेपणा करायला वेळ देणार नाहीये मी असं म्हणतो अर्जुन. ऑफकोर्स मी तुझी केस पहिल्यापासून फॉलो करतोय असं म्हणतो अद्वैत. म्हणजे मधुभाऊनी मर्डर केलाय असं आय विटनेस असूनही तू ही केस कुठपर्यंत खेचून आणल्यास त्याला काय तोड नाही असं म्हणतो आता अद्वैत. थँक्यू असं म्हणतात अर्जुन. पण सायली तुमचं आमच्याकडे असं अचानक असं काय काम आहे असं म्हणते आता कला सायलीला. ते सांगितलं नाहीस असं म्हणते आता कला. फोनवरही काय बोलली नाहीस कला. अगं फोनवर बोलण्यास असं नव्हतंच हे असं म्हणते सायली. अहो अद्भुत भाऊजी आमच्याकडे एक वस्तू आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे असं म्हणते सायली. वस्तू बघू असं म्हणतो अद्वैत. तर आता अर्जुन काढून देतो तो दागिना आता अद्वैतकडे. आश्रमात आम्हाला हा दागिना सापडलाय सोन्याचा असं म्हणतो अर्जुन आणि देतो आता अद्वैतला. ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं की हा कदाचित पेंडेंटचा तुकडा असेल असं म्हणतो अर्जुन. कदाचित इयरिंगचा सुद्धा असू शकतो असं म्हणतो अर्जुन. आम्हाला कळत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय असं म्हणतो अर्जुन. तर आता कलाही बघते त्या दागिन्याला. माझ्या नजरेतून जेवढं कळतंय भाऊजी हा पेंडेंटचा भाग आहे असं म्हणते आता कला. तर बघा प्रेक्षक कुणालाही कळेल हा यसमधा तुटलेला भाग आहे. पण ह्या काय अर्जुन आणि सायलीला कळत नाहीये की हा पेंडेंट आहे म्हणून. काय तरीच दाखवतात एक एकदा. हा जर कानातल्याचा तुकडा असता तर जिथे तुटले तिथे एक बाक असला असता असं म्हणते आता कला. पण हा तुकडा सरळ आहे असं म्हणते आता कला. ओके असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता ह्याच्या मागे एक हॉलमार्क पण आहे असं म्हणतो अर्जुन. CJK95. आणि जेव्हा मी सर्च केलं तेव्हा कळलं की CJK हा तुमच्या दुकानाचा हॉलमार्क आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता अद्वैत मायक्रोस्कोपने बघतो आता ते दागिना आणि तो आता हॉलमार्क सुद्धा बघतो.
येस, हॉलमार्क तर या आमचाच आहे, CJK 95 असं म्हणतो आता अद्वैत. CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर असं म्हणतो आता अद्वैत. आणि 95 म्हणजे 95 साली हा दागिना आमच्या इकडे घडून आणलाय असं म्हणतो आता अद्वैत. आणि मग हा दागिना कुणी घेतला याचा रेकॉर्ड तर असेलच ना तुमच्याकडे असं म्हणतो आता अर्जुन. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तुम्ही जो हा पेंडेंटचा वाली शोधताय ना, तो समजला. ती आहे कालिंदी महाडिक असं म्हणतो आता अद्वैत. तर मग आता दोघेही म्हणजे अर्जुन आणि सायली म्हणतात कालिंदी महाडिक. आता इथं बघा प्रेक्षक हो, ते रजिस्टर उघडून दाखवलेलं असतं अद्वैत, की कोणी परचेस केलेलं असतं ते म्हणून. तर मग आता सगळे इन्फॉर्मेशन कळते आता अर्जुन आणि सायलीला, की कालिंदी महाडिकचा नी घेतलेला आहे ते पेंडेंट म्हणून. तर आता इकडे चैतन्य म्हणतो, की पेंडेंट घेतलेली डेट आहे 8 ऑगस्ट 1995. ही तर साक्षीची बर्थ डेट आहे असं म्हणतो आता चैतन्य. म्हणजे ह्या पेंडंटचा कालिंदी महाडिक आणि साक्षीचा काहीतरी संबंध आहे असं म्हणतो आता अर्जुन. शोधावंच लागेल काय कनेक्शन आहे ते असं म्हणतो अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, आता खूप इंटरेस्टिंग होणार आहेत एपिसोड्स. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.